नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आज दिल्लीला जाणार. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता. महायुतीचं जागावाटप फायनल होईल. तिघांचा सन्मान राहील अशा आज जागा मिळतील, अजित पवारांची माहिती. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठकीमध्ये महाराष्ट्रामधील भाजपचे उमेदवार ठरण्याची शक्यता. बैठकीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार. राज्यामधील विविध विषयांवर बैठकीमध्ये चर्चा होणार. कदाचित आचारसंहिता सुरू होण्याआधी आजची शेवटची कॅबिनेट असेल. नंतर प्रचाराची रणधुमाळी संपूर्ण देशामध्ये सुरू होईल, अजित पवारांची माहिती. 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको. माझ्या समर्थकांपुढे कोणतेही पद मला मोठं नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य. ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश. विकासासाठी सत्ता महत्वाची म्हणून शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशानंतर आमदार रवींद्र वायकरांचं स्पष्टीकरण. तिसऱ्या व्यक्तीनं आमच्यामध्ये गैरसमज निर्माण केले होते, मात्र आता वायकर आणि आमच्यामधला संभ्रम दूर झाला. वायकरांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सोमय्यांचा विषय आता कशाला काढता? वायकरांवरच्या आरोपांवर शिंदेंचं उत्तर. सोमय्यांच्या आरोपानंतर 1.5 महिन्यापूर्वी वायकरांवर पडले होते ईडीचे छापे. शिंदे गटावरचा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही. एखादा खडा इकडचा तिकडे झाल्यानं फरक पडत नाही. ठाकरेंचा हल्लाबोल तर उद्धव ठाकरेंची भाजपवर खालच्या पातळीवर टीका. रवींद्र वायकर स्वेच्छेनं शिंदे गटामध्ये गेले नाहीत. वायकरांचा निर्णय शासकीय यंत्रणांच्या दबावापोटी. आमच्याशी एकदा चर्चा करताना वायकर भाऊक झाले होते, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. रवींद्र वायकरांसमोर अनेक अडचणी तयार करण्यात आल्या. वायकरांना चारही बाजूने घेरलं, जयंत पाटलांची टीका. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा आज ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश. चंद्रहार पाटील सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची शक्यता. शरद पवारांची आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे निर्णय घेणार. सुनेत्रा पवार आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर. होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू कार्यक्रमांना हजेरी लावणार. शिवानी वडेट्टीवार आज दिल्लीमध्ये हायकमांडची भेट घेणार. चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर शिवानी वडेट्टीवारांचा दावा. उमेदवारी मिळण्यासाठी शिवानी वडेट्टीवारांचे प्रयत्न. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जय बाबाजी भक्त परिवार रिंगणामध्ये उतरणार. राज ठाकरेंच्या भेटीनंतर शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची रात्री भेट घेतली. ओमराजे निंबाळकरांना खासदारकीचं तिकीट द्यावं यासाठी उद्धव ठाकरेंना 10 कोटींचा पक्षनिधी चेक नक दिला. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट. भागीदार वाढल्यानं माझी 2 खाती गेली, नवीन खाती आली. विधानसभा निवडणुकीपर्यंत फेरबदल होऊ नये एवढीच अपेक्षा, गिरीश महाजनांचं वक्तव्य. 2019ला मंत्री करायला हवं होतं, पण माझ्यावर अन्याय झाला. पक्ष फुटला तेव्हा मला गटनेता करायला हवं होतं. भास्कर जाधवांनी बोलून दाखवली खंत. भास्कर जाधव नौटंकी करणारा, शिवणं पोरही विश्वास ठेवणार नाही. रामदास कदमांची टीका. ठाकरेंनी गद्दाराला नेता बनवलं, त्याचं हे फळ आहे. सुरतपर्यंत गेले होते, मात्र भाजपनं जाधवांना नाकारलं, कदमांचा दावा. उद्धव ठाकरे कसे आहेत त्याची कल्पना भास्कर जाधवांना आली असेल. समर्थक सोडून का गेले याचा एकांतामध्ये विचार करा. भास्कर जाधवांच्या नाराजीनंतर निलेश राणेंची ठाकरेंवर टीका. कोल्हापूरचा आवाज दिल्लीमध्ये घुमला पाहिजे. शाहू महाराजांनी आता पुढाकार घ्यावा. शाहू महाराजांच्या उमेदवारीवरून अमित देशमुखांचं सूचक वक्तव्य. एकनाथ शिंदेंचा नाद करायचा नाही. शासनालय आपल्या दारी. भल्या भल्यांना बसवलंय घरी. संतोष बांगर यांची ठाकरेंवर टीका. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. शरद पवार गटाच्या याचिकेवर आज दुपारी 2 नंतर सुनावणी होण्याची शक्यता. पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं अजित पवार, फडणवीस, सुप्रिया सुळेंकडून भूमिपूजन. सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी एकमेकांशी पुन्हा बोलणं टाळलं. वय झालं म्हणून थकायचं नसतं, नवीन पिढीला मार्गदर्शन करायचं असतं. बारामतीमध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना शरद पवारांचं वक्तव्य. अभिनेता नको, नेता हवा म्हणणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. पवारांचा हात ज्याच्या डोक्यावर पडला तो संपतो. शिवसेना पक्ष राष्ट्रवादीसोबत गेल्यास आत्मघात. मंत्री तानाजी सावंतांचा ठाकरे गटावर निशाणा. काही राजकीय नेते काही बरळतात. उचलली जीभ, लावली टाळ्याला असा प्रकार. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो. अजित पवारांची राऊतांवर टीका.
मराठवाड्याचं 7 टीएमसी पाणी पळवण्याचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा डाव होता. पाणी उजनीमध्ये टाकून ते बारामतीला वापरण्याचा छुपा अजेंडा होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा आरोप. आढळराव पाटील आणि अजितदादा गटाच्या दिलीप मोहितेंची भेट. दिलीप मोहितेंची केवळ सदिच्छा भेट घेतली. आढळराव पाटलांची प्रतिक्रिया. काँग्रेसकडून कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर पुण्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. लवकरच उमेदवारांची घोषणा होणार. नांदेडमध्ये काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांकडून प्रचाराला सुरुवात. नांदेडचे भावी खासदार असा सोशल मीडियावरून प्रचार सुरू. नांदेडमध्ये मिनल खदगावकर विरुद्ध वसंतराव चव्हाण लढत होण्याची शक्यता. अब की बार 400 पार हाच आमचा संकल्प. 400 मध्ये एक आमचा ठाण्याचा खासदार असेल. पक्षानं जबाबदारी दिल्यास लोकसभा निवडणूक लढवणार. माजी खासदार संजीव नाईक लोकसभा लढवण्यास इच्छुक. अकोला शहरामध्ये अज्ञातांनी होर्डिंग्स लावले. वंचित आघाडीला योग्य मान सन्मान का देत नाही? निवडणुकीपूर्वी होर्डिंगच्या माध्यमातून मवियाला सवाल. मराठा समाजाप्रमाणे धनगर समाजही न्यायाच्या प्रतीक्षेत. तो न्याय आपण भविष्यामध्ये मिळवणार आहोत. कोल्हापूरमधल्या आयोजित मेळाव्यामध्ये शाहू महाराज छत्रपतींचं वक्तव्य. मराठा बांधवांनी ठाकरे गटाच्या नादी लागू नये. आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनेक गाड्या ठाकरे गटानं अडवल्या. खासदार हेमंत पाटलांची ठाकरे गटावर टीका. निवडणूक रोखे प्रकरणी आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार. गेल्या महिन्यामध्ये योजना बंद करण्याचे दिले होते आदेश. कोस्टल रोडच्या एका मार्गाचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, सुनील शिंदेंनाही निमंत्रण. मुंबईतील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एमएमआरडीएच्या हालचाली सुरू. मुंबईपासून नवी मुंबई ते बदलापूर नवा मार्ग होण्याची शक्यता. राज्यातील 506 प्रकल्पांचं आज भूमिपूजन आणि लोकार्पण. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून उपस्थिती असणार. मुंबईच्या तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता. पुढील 2 दिवस पहाटे गारवा जाणवेल तर दुपारी उष्ण हवामान राहील. हवामान खात्याचा अंदाज. मुंबई महापालिकेकडून अद्याप मॅनहोलवर संरक्षक झाकण बसवण्याच्या कामांना विलंब. पावसाळ्याआधी मॅनहोलच्या कामांना गती देण्याची गरज. पश्चिम रेल्वेवर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. 10 महिन्यामध्ये फुकट्या प्रवाशांकडून 157 कोटी रुपयांचा दंड वसूल. एप्रिल ते फेब्रुवारी दरम्यान 56,000हून अधिक विनातिकीट प्रवाशांवर कारवाई. मुंबईतल्या संवेदनशील रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षा यंत्रणेचा अभाव. बॅग स्कॅनर यंत्रणा, मेटल डिटेक्टर बंद असल्याचं आलं समोर. पीएमपीच्या ताफ्यामध्ये 500 गाड्या दाखल होणार. पुढील वर्षभरामध्ये गाड्या खरेदी करण्याचे महापालिकेचं नियोजन. नीट परीक्षेच्या अर्जासाठी 16 मार्चपर्यंत मुदतवाढ. आधार कार्ड नोंदणीमध्ये अडचणी येत असल्यानं मुदतवाढ दिल्याची माहिती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याऐवजी त्यांचा शाळेतच अभ्यास करून घ्यावा. ऐतिहासिक स्थळं, गड किल्ले, नदी, वारसा स्थळं आणि उद्यानांना भेटींचे उपक्रम राबवावे. राज्यपाल रमेश बैस यांचं आवाहन. यंदा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमती स्थिर राहण्याचा अंदाज. डेअरी उद्योग अभ्यासकांची माहिती. मुंबईमध्ये आजपासून रस्त्यावर थुंकल्यास दंड भरावा लागणार. मुंबई महापालिकेकडून क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्यास सुरुवात. पुण्याच्या भोरमध्ये भाजपच्या बूथ केंद्र प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची विशेष कार्यशाळेचं आयोजन. कार्यशाळेमध्ये निवडणूक संदर्भातील विविध विषयांवर मार्गदर्शन. पुण्याच्या भोरमधील कोर्ले गावामध्ये 23 कोटींच्या बंधाऱ्याच्या कामाचं भूमिपूजन. कोर्ले ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार. भंडाऱ्यामध्ये विकसित भारत मोदी की गॅरंटी एलईडी व्हॅनचा शुभारंभ. खासदार सुनील मेंढे यांच्या वतीनं भाजपचा झेंडा फडकावत शुभारंभ. भंडारा गोंदिया लोकसभेत प्रचाराला सुरुवात. मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईमधल्या निवासस्थानी अखिल भारतीय आदिवासी सेनेचा बिऱ्हाड मोर्चा धडकणार. दादर रेल्वे स्थानकाच्या नामकरणासह विविध मागण्यांवरून आदिवासी समाज आक्रमक. परभणीच्या पूर्णा तालुक्यामधल्या गौरमध्ये सोमेश्वर महाराजांचा भव्य पालखी सोहळा संपन्न. पालखी सोहळ्यामध्ये हजारो भक्तांची हजेरी. परभणीमध्ये गायरानधारक आणि महिला जाहीरनामा हक्क परिषद संपन्न. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी मतदारसंघामधील 300 गावांमध्ये बैठका संपन्न. कोल्हापुरात रंगलेल्या राज्यस्तरीय इंटरझोनल स्टेट मॅट कुस्ती स्पर्धेमध्ये पुण्याच्या भोरमधील अथर्व शेटेचा प्रथम क्रमांक. राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं मल्ल स्पर्धेमध्ये सहभागी. इगतपुरीमध्ये धरणाची पाणी पातळी 50% खाली. 12 ते 13 गावांना बसणार पाणी टंचाईच्या झळा. लवकरच धरणातून शेतामध्ये पाण्याचं आवर्तन सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. परभणी जिल्ह्यामध्ये गहू काढण्याची लगबग सुरू. हार्वेस्टरनं गहू काढायला शेतकऱ्यांची पसंती. वर्ध्याच्या सावंगीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला बचत गटांचा सत्कार संपन्न. दत्ता मेघे फाउंडेशन आणि वर्धा सोशल फोरमच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन. साताऱ्याच्या पाटणमध्ये मंत्री शंभूराज देसाईंचा जनता दरबार. आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या. पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना सूचना.
दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या नावानं आणखीन एका गडाची स्थापना. शिरूर कासार तालुक्यामधल्या जाटवड इथे गोपीनाथ गडाची स्थापना. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. विठ्ठल मंदिराच्या गर्भगृहातील ग्रेनाइट फरशी काढली जाणार. पुरातत्व विभागाच्या सूचनेनंतर ग्रेनाइट फरशी काढण्याचा निर्णय. विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनामध्ये बदल केला जाण्याची शक्यता. बेळगावमध्ये झालेल्या कुस्ती आखाड्यामध्ये महाराष्ट्राला विरोध करणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाईंच्या कारखान्यावर बेळगाव एकीकरण युवा समितीचं आंदोलन. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर महाराष्ट्राचा सन्मान राखावाच लागेल. एकीकरण समितीचा इशारा. ठाण्याच्या शहापूरमधील तळवाडा परिसरामध्ये भीषण पाणी टंचाई. 42 गावपाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. इतर गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी सर्वांचीच बडबड. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये 3 गावांना टँकरनं पाणी पुरवठा. 41 गावातील विहिरी अधिग्रहित. बुराई नदीमध्ये पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी. बदलापूरच्या कात्रप परिसरामधल्या नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्तता होणार. आमदार किसन कथोरेंच्या हस्ते 4 जलकुंभांचं भूमिपूजन. कार्मेल शाळेजवळ 20 लक्ष लिटरच्या जलकुंभाची निर्मिती होणार. अंबरनाथच्या नेहरू गार्डनचं नूतनीकरण. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्यानाचं लोकार्पण. बगीचा, मुलांना खेळण्यासाठी खेळणी, नागरिकांसाठी व्यायामाचं साहित्य यासारख्या अनेक सुविधा. कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती. चंद्रपूर जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये नियुक्तीला असलेल्या 41 पोलीस जवानांना जेवणातून विषबाधा. 38 पोलीस कर्मचारी उपचारानंतर घरी दाखल. 3 कर्मचाऱ्यांवर सध्या उपचार सुरू. नंदुरबारमध्ये खासदार हिना गावित यांच्याकडून विकास कामांचा धडाका सुरू. लोकसभेमध्ये आणि मतदारसंघातील माझ्या चांगल्या परफॉर्मन्समुळे उमेदवारी मिळणार. हिना गावितांनी व्यक्त केला विश्वास. नंदुरबार जिल्ह्यामधल्या ब्रिटिशकालीन पाटबंधारे योजना पुनरुज्जीवित होणार. गुजरात राज्याच्या धर्तीवर लघु पाटबंधारे दुरुस्ती करण्यात येणार. लहान मोठ्या धरणांच्या दुरुस्तीसाठी 100 कोटींचा निधी मंजूर. नंदुरबारमध्ये काँग्रेसकडून लोकसभेची तयारी सुरू. केसी पाडवी यांनी उमेदवारी नको सांगितल्यानं काँग्रेसकडून उमेदवार कोण राहणार हा प्रश्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नादुरुस्त बसची संख्या मोठ्या प्रमाणावर. महामंडळाच्या नवीन बस फक्त नंदुरबार आगाराला मिळाल्या. उर्वरित 3 आगारांना नवीन बस कधी मिळणार याची प्रतीक्षा. महाराष्ट्रामध्ये भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात नंदुरबारपासून होणार. काँग्रेसचे बडे नेते आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणार. प्रदेश काँग्रेस कार्यालयाकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा 12 आणि 13 मार्चला धुळे जिल्ह्यामध्ये येणार. काँग्रेस पक्षाकडून तयारीला वेग. दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेचं नियोजन. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव तब्बल 25 वर्षांनंतर पूर्णपणे आटला. किसान ट्रस्टकडून गाळ काढण्यास सुरुवात. तलावातील पाण्याची क्षमता वाढणार. अंकलेश्वर बुऱ्हाणपूर महामार्ग दुरुस्तीसाठी शिरपूर फर्स्ट मैदानामध्ये गावागावात स्वाक्षरी मोहिमेसह रास्ता रोको आंदोलन. रस्त्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीनं मुख्यमंत्री तहसीलदारांना निवेदन. जळगावात रुक्मिणी फाउंडेशन मिडटाऊनतर्फे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान. 11 कर्तृत्ववान महिलांचा स्मृतिचिन्ह पुष्पगुच्छ देऊन गौरव. जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातील पात्र शाळांना मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते बक्षीस वितरण. शिक्षक महाभरती अंतर्गत प्राप्त झालेल्या 400 शिक्षकांना नियुक्तीपत्राचंही वाटप. भंडारा जिल्ह्यामधल्या देवाडीमध्ये अखिल भारतीय कवी संमेलन संपन्न. कवी संमेलनाला माजी आमदार चरण वाघमारे यांची उपस्थिती. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये महावितरणच्या तारेची चोरी करणारे चोरटे जेरबंद. 9 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. बुलडाण्याच्या पळशी झाशीमध्ये शंकरगिरी महाराज यात्रा उत्सवात भक्तांची अलोट गर्दी. भाविकांना तब्बल 9.5 क्विंटल महारोठ प्रसादाचं वाटप. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यामधील एकेरी वाहतूक बंद. गर्डरच्या कामामुळे 4 ते 5 दिवसांसाठी बोगदा वाहतुकीसाठी बंद. वर्धाच्या समुद्रपुरातील गिरणमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन. कृषी विभागाच्या वतीनं प्रगतिशील शेतकऱ्यांचा सत्कार संपन्न. वर्ध्याच्या रामनगरमधील शिवमंदिरामध्ये क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वरांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण. वीरशैव सेवा मंडळाच्या वतीनं संपर्क निर्देशिकेचंही अनावरण संपन्न. जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा. क्रिकेटच्या 3ही प्रकारामध्ये भारतीय संघ अव्वल स्थानी विराजमान. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीमध्ये सुद्धा भारत प्रथम क्रमांकावर. आगामी आयपीएल हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला धक्का बसण्याची शक्यता. रिषभ पंतच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह. एनसीएनं रिषभ पंतला फिटनेस प्रमाणपत्र नाकारल्याची माहिती.